तर महाराष्ट्र शासनाने सारथीला भरीव निधी द्यावा आणि ह्या निधीचा उपयोग आमच्या समाजातले जे 12वी झालेले ग्रॅज्युएट झालेले जी मुलं आहेत ह्या मुलांना उत्तुच्च ठिकाणी जर चांगल्या प्रकारची नोकरी आणि जॉब मिळवायची असतील तर त्यासाठी योग्य प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांशी करार करून त्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन दिलं तर त्याचा फायदा होईल। आमचा पहिला फायदा 32 मुलं UPSC मध्ये या सारथीच्या माध्यमातून झालं, त्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। पण याचा व्यापक स्तर वाढवण्यासाठी जे खेड्यापाड्यातले युवक आहेत त्याच्यासाठी सारथीचा लाभ व्हावा, त्यामुळे सारथीची उपकेंद्र सुरू व्हावे। कोल्हापूर येथे 26 जूनला महाराष्ट्र सरकारने संभाजीराजांच्याच मागणीनंतर त्या ठिकाणी उपकेंद्र सुरू केलं। आज सर त्या ठिकाणी फक्त 2 कर्मचारी माहिती देण्यासाठी ठेवलेले आहेत, 12-15 खोल्या आपल्या रिकाम्या आहेत। आता करिअर गायडन्स आहे, नंतर महिलांचं सक्षमीकरण आहे, अशा विविध प्रकारच्या कोर्सला जास्तीत जास्त कोर्स अटेंडन्सला 5 लाख रुपयाच्या वरती खर्च नाही। परंतु आज त्या कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसं जे प्रशासकीय यंत्रणा आहे सारथीची ती व्यापक स्तरावर करून मोठ्या प्रमाणावर जर व्यापक उपक्रम केला तर मराठा समाजाच्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आणि ही सगळी उपकेंद्र विभागीय केंद्र स्तरावर नंतर जिल्हा स्तरावर सुरू करावी अशी या ठिकाणी आव्हान आहे। त्यानंतर वसतिगृहांचा विषय आहे। वसतिगृहामध्ये राज्य मंत्रिमंडळाने 23 ठिकाणी वसतिगृहाची यादी आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मंजूर केलेली होती। त्यापैकी 14 वसतिगृहांचं उद्घाटन हे 15 ऑगस्ट रोजी होणार होतं असं जाहीर केलं। त्यापैकी ठाणे इथं झालं, मागाशी या ठिकाणी ती जी काही 14 वसतिगृह आहेत आणि उरलेली 9 वसतिगृह ही तातडीने महाराष्ट्र सरकारने सुरू करावीत आणि ही सुरू करताना राज्य शासनाने वेगवेगळ्या शासकीय इमारती या ठिकाणी अधिग्रहित केलेल्या आहेत। त्या अधिग्रहित इमारतीमध्ये ही वसतिगृह सुरू करावीत आणि ह्या वसतिगृह ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख जो निर्वाह भत्ता आहे त्या निर्वाह भत्तानुसार त्या विद्यार्थ्यांना त्या विभागातल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेण्यासाठी तेवढी निधी तरतूद करावी अशी त्या ठिकाणी मागणी आहे। त्यानंतर कोपर्डी खून खटला ज्या कारणासाठी 58 मोर्चे निघाले त्या केसमध्ये अहमदनगर न्यायालयाने आरोपींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा दिलेली आहे। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरोपींना अपील करण्याची संधी असते, त्याप्रमाणे 2019 मध्ये आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आम्ही ही केस मेन्शन करून एक्सपिडाइट करून तातडीने ती लवकर सुनावणीला घेण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सरकारने दिलं होतं, ते पाळलं नसल्यामुळं आज ती केस तशीच पडून आहे। एका केसमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली उशिरा दिली म्हणून न्यायालयाने त्यांची शिक्षा परावर्तित करून जन्मठेपेत रूपांतर केलं। आमची आग्रहाची आणि महिलांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातल्या आग्रही मागणी की ह्या आरोपींना कडकातल्या कडक तातडीची शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी उच्च न्यायालयात ही केस तातडीने चालवावी ही एक मागणी आहे। त्यानंतर मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात ज्या 48 आत्महत्या झाल्या त्यातल्या काही लोकांना ST महामंडळात नोकरी दिली, परंतु ह्या सर्व मृत जे शहीद झाले त्यांच्या वारसांना शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत, त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून शासनाने निर्णय घेऊन त्यांना सेवेमध्ये घ्यावा। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने एक रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। ह्या सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये आमचे 2 मुद्दे आहेत की गायकवाड कमिशनच्या रिपोर्ट मधले ज्या बेसिकली ग्राउंड लेवलच्या रियालिटीज आहेत त्याच्यामध्ये आमच्या शेत जमिनीचं कमी झालेलं प्रमाण, माथाडी, सुरक्षा रक्षक असे जे ग्राउंड अंग मेहनती कर्मचारी कष्टकरी मजूर यांच्याबरोबर झोपडपट्ट्यांमधलं सर्वेक्षण, डबेवाला, माथाडी, सुरक्षा रक्षक, मजूर ही सगळी जी माहिती आहे ही प्रभावीपणे सुप्रीम कोर्टापुढे येणं आवश्यक होतं। सुप्रीम कोर्टापुढे मराठा समाजातले आमदार, खासदार, मंत्री त्यांची संस्था एवढ्या दाखवून एक विचित्र असं स्वरूप कोर्टामध्ये आमच्या विरोधकांनी उभं केलं। त्यामुळे ह्या रिव्ह्यू पिटिशन्स मध्ये आम्हाला अजूनही शक्यता वाटते की आपल्या देशामधल्या अनेक राज्य मागासवर्गाच्या अहवालामध्ये एवढा व्यापक अहवाल मंडल अहवालापेक्षा गायकवाड कमिशनचा झालेला होता। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने पर्सेंटेज मोजण्याचा जो फॉर्म्युला देशात 100%चा आहे तो आता ओपनच्या जागेवर तो कॅल्क्युलेट केल्यामुळं ओबीसी समाजातलं आणि मराठा समाजाचं आरक्षण धोक्यात आलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या रिव्ह्यू पिटिशन मध्ये त्याच्या तशा नोंदी घेऊन हे रिव्ह्यू पिटिशन योग्य रीतीने दाखल करावं आणि गायकवाड कमिशनचे जे रिपोर्ट्स मधले अनेक्षर होते
त्याचं ट्रान्सलेशन करून सुप्रीम कोर्टामुळे ही केस रिव्ह्यू पिटिशन चेंबरला न चालवता बोर्डावर घ्यावी आणि रिव्ह्यू पिटिशन जर फेटाळली गेली तर क्युरेटिव्ह पिटिशन करावी. क्युरेटिव्ह पिटिशनच्या दरम्यान एक टास्क फोर्स करून ज्या त्रुटी आहेत त्याच्यासाठी राज्य शासनाने आपल्या स्तरावर एक फोर्स तयार करावा. काल राज्य शासनाने जी भूमिका जाहीर केली की आम्ही मराठा समाजासाठी एक स्वतंत्र डेडिकेटेड कमिशन नेमतो. आपल्या देशामध्ये एका जातीसाठी असलं कुठेही कमिशन नेमता येत नाही. कदाचित हा कम्युनिकेशन गॅप असेल. आता जो राज्य मागासवर्ग हा 2005च्या ऍक्ट नुसार निर्माण झालेला न्यायमूर्ती निरगुडकर आयोग आहे आणि ह्या आयोगाला जे केंद्र सरकारच्या सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण राजकीय नाकारलं तर त्याच्यासाठी डेडिकेशन कमिशन नेमा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते डेडिकेटेड कमिशन नेमण्यासाठी आपल्या निरगुडकर कमिशनचं रिपोर्ट रूपांतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढून घेतलं पण त्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे एक तांत्रिक पेच सुप्रीम कोर्टामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या डेडिकेटेड कमिशनच्या ऐवजी आहे त्या आयोगाकडे जे घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे जे आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणाच्या बरोबर जर सुप्रीम कोर्टामध्ये काही क्वेरीज तयार झाल्या तर त्या न्यायमूर्ती भोसले समितीच्या कमिशनच्या रेफरन्स प्रमाणे त्या आयोगाकडे पाठवणं आवश्यक आहे. आणि ओबीसी रिझर्वेशनच्या जो पॉलिटिकलचा इश्यू आहे त्याच्यासाठी जे डेडिकेटेड कमिशन आहे ते कमिशन शासनाने स्वतंत्र केलं तर मराठा आरक्षणाचा हा टप्पा ह्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचं एक म्हणजे जवळपास आतापर्यंत 19,000 लोकांना 2400 कोटी रुपयाचं राज्यभरामध्ये वाटप झालेलं आहे. ही चांगली बाब आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये 4-5 प्रमुख प्रकारच्या प्रशासकीय अडचणी आहेत की पूर्वी एखाद्या उद्योजकाने 17 लाख रुपयाचा एखादा प्रोजेक्ट केला तर 7 लाख रुपये तो त्याचं ओन कॉन्ट्रीब्युशन भरायचा. 10 लाखाचं जे लोन आहे त्या लोनच्या अगेन्स्ट त्याला 12% सबसिडी व्याजाची मिळायची. आता महामंडळाने एक धोरणात्मक निर्णय घेतलाय परंतु खाली असं सांगितलं जातं की आम्ही 17 लाखाचं प्रकरण करणार नाही. तर आता ह्याच्यातनं उद्योजक म्हणून मराठा समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर त्यांनी उसाचं गुऱ्हाळ आणि चहाची टपरी टाकणं असं आम्हाला अपेक्षित नाही. ते टाकावं परंतु तो जर वेगवेगळ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जर उडी मारत असेल तर शासनाने त्याला चालना दिली पाहिजे. म्हणून ही मर्यादा 25 लाखापर्यंत न्यावी हा एक भाग आहे. आणि ह्या महामंडळाला आपण 400 कोटी रुपये भागभांडवल 22 सप्टेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. फडणवीस सरकारने सुद्धा 200 कोटीचं भागभांडवल वाढवलं होतं 400 कोटीचं. ह्या 700-800 कोटीपैकी आम्हाला फक्त आतापर्यंत ह्या महामंडळाला 70 कोटी रुपये मिळाले. 730 कोटी रुपयाचा बॅकलॉग त्या ठिकाणी आहे. आणि भाग भांडवल दिल्यानंतर ते भाग भांडवल संपल्यावर परत महामंडळाला सरकारकडे यावं लागतं. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एक बजेट हेड ज्याच्यामध्ये सहाय्यक अनुदान योजना त्याला म्हणली जाते त्या सहाय्यक अनुदानाचा योजनेचा हेड ओपन करावा. आणि दरवर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला नियमित जर निधी झाला तर ह्या सगळ्या केसेस म्हणजे आज कॅश क्रेडिटच्या सुद्धा केसेस आहेत ना त्यासाठी राज्य महामंडळाने हमी दिली होती. आणि आता बँकांना पत्र पाठवलं की आम्ही ह्या हमीला आता बांधील नाही. आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला व्याज परतावा देऊ शकत नाही. तर हा ब्रीच ऑफ ट्रस्ट होऊ शकतो. त्यामुळं ह्या महामंडळावर पूर्ण वेळ संचालक मंडळ नसल्यामुळे त्यांना धोरणात्मक निर्णय कंपनी ऍक्ट प्रमाणे घेता येत नाही. आणि पूर्ण वेळ कार्यकारी संचालक नसल्यामुळं त्या ठिकाणी एक जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा एक अधिकारी जो त्याला इंटरेस्ट आहे कारण त्या महामंडळात दुसरं काही नसतंय त्यामुळे एक चांगला अधिकारी ज्याला आवड आहे त्या ठिकाणी द्यावा. आणि त्या महामंडळाच्या योजना व्यापक स्वरूपामध्ये नेल्या तर सारथी महामंडळ डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना आणि राजश्री शाहू जी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना आहे ह्या प्रतिपूर्ती योजनेमध्ये साहेब आम्ही एक दुरुस्ती सुचवली होती की आतापर्यंत आपल्याला 8 लाख रुपयापर्यंत जवळपास 6 वर्षामध्ये 2400 कोटी रुपये ह्या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळाले. पण एक दुरुस्ती अशी सुचवली होती की जुन्या भांड्यावाल्या बाईच्या मुलाला 5,000 शासन देतं आणि ज्याला महिन्याला 65,000 रुपये मिळतात त्यालाही 5,000 देतं. आमची फक्त एकच विनंती आहे की 1 लाखापर्यंत स्लॅब करून त्याला 100% करा. 2.5 लाखापर्यंतची स्लॅब करून त्याला 75% करा. आणि जो 8 लाखवाला आहे त्याची थोडी कमी करा. त्यामुळे खऱ्या दुर्बलाला जास्तीत जास्त पैसे मिळणार कारण त्यांच्यासाठी आपला लढा आहे. त्यामुळे ह्या गोष्टीच्या मागण्या आहेत. त्याच्यानंतर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात जो आपल्याच खात्याशी संबंधित आहे की माझ्या शेजारी माऊली पवार यांना 75,000 रुपये भरायची नोटीस आलेली आहे. वास्तविक ज्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ते ज्यांनी केलं ते प्रत्यक्षात नाहीत म्हणून राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शेवटचे राहिलेले जे गुन्हे आहेत ते
2 महिन्याच्या नंतर आज किती महिने झाले ते आपल्याला सर्वांना कल्पना आहे. नाशिकमध्ये आमचं आंदोलन होतं ते आम्ही मुख्यमंत्र्यांची ते ताबडतोब मीटिंग असणार आहे. त्यांची इच्छा होती, महिन्यातून 2दा मी रायगडला जातो. आज त्याचं सुद्धा कॉन्फिडन्स लेवल आज कमी आलाय, कारण का माझा जोश आपण सर्वांनी काल साहेब त्यांनी बघितलंय. आज माझा स्वतःच बीपी डाऊन झालेलं आहे. बीपी आणि डाऊन होणे ही माझी सुद्धा इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा आहे. आणि आपल्याला आणि आम्ही कुठल्याही पक्षीय नाही सगळं व्यवस्थित होईल, पण त्यांना सुद्धा ही चर्चा, त्या चर्चेमधले सगळे मुद्दे याच्या संदर्भात यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी कसे लागतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. माझी हीच भावना आहे की प्रश्न तर सुटलेच पाहिजेत, परंतु छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती सुद्धा आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर हे प्रश्न कसे मार्गी लागतील आणि हे उपोषण कसं संपुष्टामध्ये येईल असा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. नाही बोलायचं, नाही बोलायचं, नाही बोलायचं. पाटील सर, छत्रपती शिवाजी